नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ही गांधीनगर ते मुंबई या 2 स्थानकादरम्यान धावणार आहे. आणि त्याबरोबरच पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते कटरा या 2 स्थानकादरम्यान चालवण्यात येत आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच 2022 मधील वैद्यक शास्त्रातला नोबेल पारितोषिक जाहीर झालेला आहे. तर आता हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर आता 2022 साठीचे वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वांते पाबो यांना जाहीर झालेलं आहे. काय नाव आहे यांचं? तर स्वांते पाबो असं यांचं नाव आहे. आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे स्वीडन या देशाचे आहेत. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी जाहीर झालेला आहे? तर मानवी उत्क्रांतीच्या आनुवांशिकतेसंदर्भातील अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्यांच्याच तंत्रामुळे आधुनिक मानव आणि निअँडरथल्स व डेनिसोव्हन्स या 2 मानवी प्रजातीच्या जनुकाचा तुलनात्मक अभ्यास करणे देखील शक्य झालेलं आहे. आणि आता ही जी मानवाची निअँडरथल्स प्रजाती आहे ही 40,000 वर्षापूर्वी युरोपमध्ये अस्तित्वात होती. कोठे अस्तित्वात होती? तर युरोपमध्ये अस्तित्वात होती. आणि या निअँडरथल्सचा आनुवांशिक कोड उलगडण्याचे महत्त्वाचे कार्य स्वांते पाबो यांनी केलेलं आहे. आणि तसेच त्यांच्याच अभ्यासामुळे डेनिसोव्हन्स ही मानवी प्रजाती ही 40,000 वर्षापूर्वी युरोपमध्ये अस्तित्वात होती हे सुद्धा आपल्याला माहीत झालेलं आहे. आणि याबरोबरच त्यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, स्वांते पाबो हे पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापकापैकी एक आहेत. आणि तसेच जर्मनीतील लिप्झिग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी एन्थ्रोपॉलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे ते संचालकही राहिलेले आहेत. आणि तसेच 1982 मध्ये त्यांच्या वडिलांना सुद्धा याच क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. 1982 मध्ये त्यांच्या वडिलांना सुद्धा याच क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि आता जे नोबेल पारितोषिक आहे याचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये सुवर्ण पदक आणि 8 लाख युरो इतकी रोख रक्कम देण्यात येते. आणि आता हे जे वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक आहे हे कधीपासून देण्यात येत आहे? तर 1901 पासून देण्यात येत आहे. आणि आतापर्यंत हा पुरस्कार 113 वेळा देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराने 225 व्यक्तींना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जो वैद्यकशास्त्रातील नोबेल आहे हा 9 वेळा देण्यात आला नव्हता. आणि कधी कधी तर 1915, 1916, 1917, 1918, नंतर 1921, 1925, 1940, 1941 आणि 1942 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. आणि आता हे जे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक आहे याचं वितरण कुठं केलं जातं? तर स्टॉकहोम येथे दरवर्षी 10 डिसेंबर रोजी या पारितोषिकाचं वितरण केलं जातं. तर एवढे सर्व पॉईंट याविषयीचे नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता या इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी इस्रोचे सिनियर सायंटिस्ट अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे अनिल कुमार आहेत हे सध्या इस्रोमध्ये टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमध्ये सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर आता त्यांची इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल फेडरेशन आहे याची स्थापना 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि या संस्थेचे एकूण 72 देशामध्ये 433 सदस्य आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर नुकतंच आता भारतीय वायुसेनेमध्ये पहिल्या मेड इन इंडिया लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आता या हेलिकॉप्टरला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर आता या लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरला प्रचंड असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे प्रचंड नाव आहे हे कोणाद्वारे देण्यात आलेलं आहे? तर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याद्वारे हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि या हेलिकॉप्टरविषयी याआधी सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. तर या हेलिकॉप्टरची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि तसेच या हेलिकॉप्टरचं वजन किती आहे? तर 5.8 टन इतकं या हेलिकॉप्टरचं वजन आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच अमेरिकन राष्ट्रपतीद्वारे कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला
लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर आता हा जो लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे हा डॉक्टर विवेक लाल यांना देण्यात आलेला आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो, तर हा पुरस्कार अमेरिकॉर्प्स आणि राष्ट्रपती कार्यालयाकडून संयुक्तरित्या देण्यात येतो. आणि यावेळेस हा पुरस्कार डॉक्टर विवेक लाल यांना देण्यात आलेला आहे. आणि आता हे जे डॉक्टर विवेक लाल आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, यांचा जन्म 1969 रोजी इंडोनेशियामधील जकार्ता येथे झालेला आहे. आणि ते सध्या अमेरिकेमध्ये जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आणि याबरोबरच त्यांनी याआधी रिलायन्स न्यू व्हेंचर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ आणि अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आरबीआयद्वारे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी टोकनायझेशन कधीपासून लागू करण्यात आले आहे? तर आरबीआयद्वारे क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी 1 ऑक्टोबर पासून टोकनायझेशन लागू करण्यात आलेलं आहे. आता हे जे टोकनायझेशन आहे यामध्ये काय केलं जाणार आहे, तर तुम्हाला तुमच्या कार्डसाठी एक टोकन नंबर देण्यात येणार आहे. मग आता या टोकन नंबरचा फायदा काय होईल, तर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन शॉपिंग कराल त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करताना तेथे तुमच्या कार्डची डिटेल देण्याची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही हे टोकन नंबर टाकूनच तुमचं पेमेंट तेथे करू शकणार आहात. आणि यामुळे तुमच्या कार्डची डिटेल सुद्धा सुरक्षित राहणार आहेत. आणि आता इथं आरबीआय विषयी बोललेलं आहे, तर थोडक्यात आपण आरबीआय विषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पहा, आरबीआयची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1 एप्रिल 1935 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई येथे आरबीआयचं मुख्यालय आहे. आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. आणि सध्या आता आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, तर शक्तिकांत दास हे सध्या आता आरबीआयचे गव्हर्नर आहेत. आणि आता ते कितवे गव्हर्नर आहेत हे तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच वेळा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकताच कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा माहितीपट लॉन्च करण्यात आलेला आहे. तर हा जो माहितीपट आहे हा कोणत्या खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे, तर कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा माहितीपट भारताचे फुटबॉलपटू सुनील छत्री यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि हा माहितीपट कोणाद्वारे बनवण्यात आलेला आहे, तर हा माहितीपट फिफाद्वारे बनवण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा सुनील छत्री यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट आहे आणि याची निर्मिती फिफाद्वारे करण्यात आलेली आहे. आणि पहा, आता जे सुनील छत्री आहेत हे सक्रिय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारे 3ऱ्या क्रमांकाचे खेळाडू आहेत. आणि आता सध्या सर्वाधिक गोल कोणाच्या नावावर आहेत, तर रोनाल्डो यांच्या नावावर 117 गोल आहेत. त्यानंतर मेसी यांच्या नावावर 90 गोल आहेत. आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर भारतीय फुटबॉलपटू सुनील छत्री हे आहेत. यांच्या नावावर किती गोल आहेत, तर 84 गोल यांच्या नावावर आहेत. आणि तसेच सुनील छत्री यांना अलीकडेच 2021-22 साठीचा AIFF वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. आणि त्यांनी हा पुरस्कार 7व्यांदा जिंकलेला आहे. आणि याबरोबरच त्यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, यांना 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे, 2019 मध्ये पद्मश्री, तर 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली आहे, तर नुकतीच आता अमेरिकेने किगाली या दुरुस्तीला मान्यता दिलेली आहे. आणि आता अमेरिकेद्वारे 30 वर्षामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय हवामान करार स्वीकारण्यात आलेला आहे. आणि आता जी किगाली दुरुस्ती आहे ही कशाशी संबंधित आहे, तर हायड्रोक्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादन कमी करण्यासंबंधी हा करार मॉन्ट्रियल प्रोटोकॉल दरम्यान करण्यात आला होता. आणि याचं उद्दिष्ट काय आहे, तर 1947 पर्यंत हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर 80% जास्त कमी करण्याचे उद्दिष्ट या करारामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, हा जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे हा कशाशी संबंधित आहे, तर ओझोन वायूच्या संरक्षणासंबंधी आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या राज्याद्वारे शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यामध्ये अनुसूचित जमातींना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर नुकताच आता हा निर्णय तेलंगणा राज्याने घेतलेला आहे. याआधी तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 6% आरक्षण होतं आणि आता ते वाढवून तेलंगणाने ते 10% इतकं केलेलं आहे. आणि आता इथं तेलंगणाचा उल्लेख आलेला आहे, तर तेलंगणाविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि तेलंगणाची राजधानी काय आहे, तर हैदराबाद ही राजधानी आहे. आणि टी सौंदरराजन या सध्या तेलंगणाच्या राज्यपाल आहेत, तर के चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. आणि तेलंगणामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर 3 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर महावीर हरिना नॅशनल पार्क, मृगवानी नॅशनल पार्क आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क हे तेलंगणामध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच निधन झालेल्या
हिलेरी मॅन्टेल या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर हिलेरी मॅन्टेल या एक लेखिका होत्या आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांच्याविषयीचा महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर बुकर पुरस्कार 2दा मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. आणि तसेच त्यांना बुकर पारितोषिक कधी कधी देण्यात आलेलं आहे? तर 2009 मध्ये वुल्फ हॉल, तर 2012 मध्ये ब्रिंक ऑफ द बॉडीज या पुस्तकासाठी त्यांना बुकर पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि तसेच त्यांच्या द मिरर अँड द लाईट या पुस्तकाला सुद्धा बुकरसाठी नामांकन मिळालं होतं, पण या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला नाही. तर यांची तिन्ही पुस्तकं लक्षात राहू द्या. यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि पहा, भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर रोजी भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा कधी स्थापन करण्यात आलेला आहे? तर 1994 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन बिगिन्स विथ टीचर अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. थीम सुद्धा नोट करून घ्या. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे नेतृत्व करणारी पहिली युरोपियन महिला कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.